नमस्कार मित्रांनो, आत्ता दुपारचं जेवण झालं आणि आता हे मुसरं घेऊन आलो आहे मी बाहेर. गोट्यात जायची वेळ झालेली आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. आता गोट्यात हे मुसरं राहिलेलं काढून ठेवलेलं आहे, ते घेऊन चाललो आहे. हा सुंदर बघा कसा मुसरं प्यायची याला खूप हौस आहे. पण याला जास्त मुसरं पाजलं तर याला संडासला येण्याची शक्यता आहे, म्हणून त्याला जास्त पाजत नाही. म्हशीला ते पाजतो आम्ही सगळं. तर म्हशीला गोट्यात दावणीत ठेवा म्हणलं, पण ती काय उठली नाही, म्हणून तिच्या समोरच ठेवलं. रोजच असं करते ती. तिला सवय आहे असं बसून प्यायची. निवांत पेते. आणि हा सुंदर बघा आपली वाटण्यास पिऊन आता वैरण खाऊन, वैरण भरपूर टाकली होती त्याला, पायात निम्म खाऊन निम्म संपवलेलं आहे. मस्त निवांत पेत आहे आता. आणि आता मस्त उभी राहिली म्हणून तिला पाणी पाजतोय. आता पाणी पाजून थोडं पाणी पिते का बघूया. ती पाणी बघत होती, बहुतेक पिते असं वाटते. हां, पाणी पिते. पाणी पिऊन झालं की त्याचं पाणी काढून मग आपलं दुपारचं काम संपणार आहे. हा बघा सुंदर कसा करतोय. बाहेर जायची त्याला आस लागलेली आहे. म्हशीला भरपूर ताण लागली होती, म्हणूनच ती उभा राहिली. आणि आमचं हे कुट्टी मशीन आता वैरण कुट्टी करून ठेवली आहे. आता याच्यानंतर 5 वाजताच दरवाजा गोठ्याचा उघडायचा. आपल्याला पाहिजे तेवढी कुट्टी करून ठेवलेलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. हे मशीन आहे आपलं कुट्टी मशीन. 2 वर्षापूर्वी घेतलं होतं. 18,000 रुपये किमतीला हे मशीन इस्लामपूरहून आणलं होतं. चांगलं आहे मशीन. 3 HP सिंगल फेज मोटर आहे त्याला. चांगली कुट्टी. आता सकाळच्या सत्रातलं काम संपलेलं आहे गोठ्यातलं, म्हणून आता गोठा मी बंद करायला दरवाजा गेलो तर सुंदर बाहेर माझ्याबरोबर यायचा प्रयत्न करतोय. त्याला आत ढकलून आता गोठ्याचं दार बंद करणार आहे. निवांत आता लक्ष राणी बी बसेल आणि सुंदर बी बसेल, म्हणून आता